अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सद्गुरू संत बाळूमामाच्या नावानं चांग भलं, हलसिद्धनाथाच्या नावानं चांग भलं. नमस्कार प्रेमळ बाळूमामाच्या भक्तांनो, तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा या खूप खूप मनापासून स्वागत आहे. भक्तांनो, कैलास पर्वतावर धन्यस्थ बसलेले शिवा माता पार्वतीला म्हणतात. हे प्राणप्रिये, आजच्या दिवशी जे भक्त तुझी गौरी व्रताची कथा ऐकलीत, त्यांच्या कितीही मोठ्यातील मोठी इच्छा मी पूर्ण करेल. गौरी मातेच्या या कथेमध्ये इतकी शक्ती आहे की कथा फक्त श्रवण केल्याने, ही कथा फक्त ऐकल्याने या क्षणापासून घरात सुख शांती आणि सौख्य निर्माण व्हायला सुरुवात होते. संततीसाठी मंगल आशीर्वाद मिळते. लक्षात ठेवा, आई गौरीचे कृपा आशीर्वाद मिळाल्याने दारिद्र्यपणा व दुःख दूर होते. पती पत्नीमधील प्रेम व एकोपा वाढतो. वर्षभर प्रत्येक कार्यात मंगलताना आणते. लक्षात ठेवा भक्तांनो, ही कथा शेवटपर्यंत ऐका. गौरी मातेचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी तुम्हाला ही कथा ऐकावी लागेल. आणि कमेंटमध्ये गौरी तुझ्या कृपेने जीवन पवित्र होऊ दे असे टाईप करा आणि बाळूमामाच्या नावानं टाईप करा, चांग भलं टाईप करा. दैवी संदेश म्हणजेच ही कथा इतरांपर्यंत शेअर करून नक्की पोहोचवा. कारण भक्ती इतरांपर्यंत वाटून ज्ञान पसरवणारा नेहमीच भगवान शिवानी माता पार्वतीला प्रिय असतो. भक्ती वाढल्याने त्याची कृपा खंड आपल्या जीवनावर राहते. प्राचीन काळी भक्तांनो, हिमालयाच्या कुशीत कैलास पर्वतावर भगवान आणि माता पार्वती आनंदाने निवास करीत होती. माता पार्वती या जगाच्या सर्व मातांचे रूप होत्या. सौंदर्य, करुणा आणि मातृत्व यांचे मूर्त स्वरूप. परंतु त्या केवळ महादेवांच्या अर्धांगिनी नव्हत्या, तर संपूर्ण सृष्टीला माया आणि शक्ती प्रदान करणं महाशक्तिशाली होत्या. एकदा पार्वती मातेच्या अंतःकरणात एक भावना जागृत झाली. तिने महादेवांना विनंती केली की तिला माहेर म्हणजेच हिमालयाच्या घरी काही दिवस राहायचे होते. ठीक आहे. कन्येचे आई वडिलांप्रती असलेले प्रेम त्या क्षणी उसंबळून आले होते. माता पार्वती म्हणाल्या, स्वामी, मला पित्याच्या घरी जाऊन काही दिवस राहावीशी वाटत आहे. माझ्या माहेरच्या अंगणात मला शांतता आणि आईवडिलांचे प्रेम मिळते. त्या भूमीत माझे बालपण गेले आहे. माझे मन आज त्यांची आठवण काढते आहे. शंकर सर्वज्ञानी होते. ते जाणून होते की पार्वती मातेची ही इच्छा केवळ मानवी स्वरूपातील एक नैसर्गिक भावना नसून बहुताराच्या लोकांसाठी ही पवित्र मंगल असा संदेश आहे. त्यांनी स्मितहास्य करून सांगितलं, हे देवी, तुझ्या मनात आलेली ही इच्छा अत्यंत पावन आहे. जा, तू तुझ्या माहेरी जा. हाक देत आहे तुझं माहेर. तुझ्या चरणांनी हिमालयाचे घर पवित्र होऊन पार्वती मातेच्या या आगमनाची बातमी तिची जे वडील पर्वतराजा हिमालय आणि माता मेनका यांना पोचली. दोघांच्याही हृदयात आनंदाचा सागर दाटून आला. आपली मुलगी जाता विश्वमातेच्या स्वरूपात विराजमान झाली आहे, ती पाहून एकदा त्यांच्या घरात पाऊल ठेवणार होती. लक्षात ठेवा, गावागावात ही वार्ता वाऱ्यासारखी पसरली की गौरी माता आता परत गावकरी येत आहे. स्त्रिया, कन्या यांची तयारी सुरू झाली. साड्या, फुलगंध, हलव्यांचे नैवेद्य मंगलत सगळीकडे उत्सवाचे वातावरण निर्माण झाले. गौरीचे आगमन नेहमीच मंगलमय मानले जात होते भक्तांनो, कारण गौरी म्हणजे लक्ष्मी, गौरी म्हणजे प्रसन्नता, संपन्नता, गौरी म्हणजे सौंदर्य, शुद्धतेचे प्रतीक आहे. ज्या घरात येतात त्या घरातून दारिद्र्य, कलह, रोग हे सर्व नाहीसे होतात असे मानले जाते भक्तांनो. म्हणूनच प्रत्येक स्त्रीच्या अंतःकरणात एक भक्तिभाव जागृत झाला होता की गौरी मातेच्या आगमनावेळी आपण त्यांचे पूजन करून त्यांची कृपा करून घ्यावी. हिमालयाच्या राजमहालात भक्तांनो त्या दिवसाची तयारी वेगाने सुरू होती. सोन्या चांदीच्या थाल्या सजवल्या जात होत्या भक्तांनो. पानं, फुलं
अक्षता, दीप, कुमकुम आणि हळदीचे टिपके लावून आव्हानाचे सर्व विधी सिद्ध केले जात होते. मेनका मातेच्या डोळ्यातून म्हणजेच पार्वती मातेच्या भक्तांनो आईच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते. त्या वारंवार म्हणत होत्या, माझी गौरी येत आहे, माझ्या अंगणात देवी पाऊल ठेवणार आहे. माझं जीवन धन्य झालं. काळ लोटला आणि तो पवित्र दिवस उजाडला. सकाळची कवळी किरण आकाशातून सोनेरी झोतांनी नाहून गेली. सृष्टीच्या प्रत्येक अनुमतांना भक्तांनो जणू एक वेगळाच आनंद भरला होता. किलबिलाट मंद वाऱ्याचा सुगंधी स्पर्श, पाकळ्यांचा सडा, सगळे वातावरण भक्तांनो एकदिव्य झाले होते. त्याचवेळी पर्वतराजांची राजवाड्याच्या दिशेने पालखी येताना दिसू लागली. सोन्याच्या थळावर आरती सजून लागली. आल्या गंध, अक्षता, फुलांच्या ओणव्या त्यांनी हातात घेतल्या. गौरी आई मंगलध्वनी निनानुदा लागला. पर्वतमातेने जेव्हा आपले पवित्र चरण हिमालयाच्या अंगणात ठेवले तेव्हा त्या भूमीत सोन्यासारखी क्रांती पसरली. भक्तांनो संपूर्ण घर आबाळ एवढ्या आनंदाने भरून गेले. गौरीच्या या आगमनाने केवळ हिमालयाचे घर नव्हे तर आबाळ एवढ्या आनंदाने भरून गेले. संपूर्ण भक्तांनो संपूर्ण पृथ्वी वातावरण मंगलमय झाले. लक्षात ठेवा, प्रज्वलित होता, कारण गौरी म्हणजेच पार्वती, ज्या शिवाय अपूर्ण आहेत. शिवाच्या सहवासात पूर्ण संपुष्ट सृष्टीत मातृत्व प्रेमाचा स्पष्ट देणारी गौरी मातेच्या आगमनाने हिमालयाचे घरच नव्हे तर संपूर्ण परिसर आनंदाने उजळून निघाला होता. स्त्रिया मंगलगीत गात होत्या. कुमकुमाने अंगत रंगवले होते. बेलबट्टीच्या रेखाटल्या होत्या. गौरी माता जेव्हा राजवाट्यात प्रवेशल्या तेव्हा त्याच्या चरणाने स्पर्शाने अंगणातील प्रत्येक दगड ही जणू पूजनीय बनला होता. माता मेनका आपल्या कन्येला पोचताच भावनांनी थरावून गेल्या होत्या. मिठी मारली आपल्या मुलगीला आणि डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. आनंद अश्रुधारा, अभिमान सगळं दड होतं. पर्वत राजा हिमालय ही आपल्या कन्येकडे अभिमानाने पाहत होता. त्यांना जणू वाटत होते की माझी मुलगी आहे की जी जगाची जननी अवतरली आहे. गौरी माता मंद स्मरणे स्मितहास्य करून आई वडिलांना वंदन करू लागल्या. त्यांच्या डोळ्यात मातृप्रेमाचा सागर दाटून आला होता. त्या म्हणाले, आई बाबा, तुमचं घर माझंच घर आहे. तुमचं प्रेम माझ्या अस्तित्वाचा श्वास आहे. आज पुन्हा तुमच्या कुशीत येऊ मला माझं बालपण आठवलं आहे. तुम्ही मला किती लाडाने वाढवलं तीच माया माझ्या हृदयात आहे. माता मेनका पार्वतीचे केस कुरवाळत म्हणाल्या, गौरी, तूच वसून हे घर रिकामं आहे. आज तू आलीस म्हणून या घरात पुन्हा एकदा मंगल प्रभा उजळली आहे. तुझ्या आगमनाने आमचं आयुष्य धन्य झालं. तेवढ्या स्त्रियांनी आरत्या सुरू केल्या. गौरी पे, लक्ष्मी ये, सुख समृद्धी ये, अशा मंगलध्वनीने वातावरण निनानू लागले. गावोगावी आलेल्या कन्या आपल्या हातातील फुलं पानं गौरीच्या चरणाशी अर्पण करू लागल्या. भक्तांनो, प्रत्येक स्त्रीच्या मनात एकच भावना होती, गौरी माता आमच्या घरी या, आमचं घरी तुझ्या कृपेने उजळून होऊ द्या. त्यावेळी गौरी माता भक्ताने करुणेही पाहत होत्या. त्यांच्या अंतःकरणातून एक दिव्य आश्वासन जणून सर्वत्र पसरत होतं. जिथे माझी श्रद्धेने पूजा केली जाईल तिथे कन्या, स्त्री आणि माता एकत्र येऊन मंगलगीत गातील. तिथे मी स्वतः घरात पाऊल ठेवीन. ज्या घरात दारिद्र्य नाहीसे होतील, वाद व विवाद नाहीसे होतील आणि प्रेम, एकता व आनंदाने जीवन भरून जाईल, तिथे माझे स्वागत आनंदाने केले जाईल. हे शब्द ऐकून प्रत्येकाचे हृदय कृतज्ञ झाले होते. साक्षात माता पार्वतीने हा आशीर्वाद दिला होता. सगळ्यांना वाटू लागले की गौरी मातेचा आशीर्वाद म्हणजेच जीवनातील खरी संपत्ती आहे. कारण लक्ष्मी, ऐश्वर्य, सुखशांती हे सर्व काही गौरीच्या कृपेमुळे प्राप्त झाले होते. लक्षात ठेवा, त्या रात्री राजवाड्याच्या अंगणात मोठा सोहळा झाला. दीपमाळांनी घर उजळून गेले होते.
ढोल ताशांचा नाद, शंखनाद आणि स्त्रियांच्या गीतांनी वातावरण गुंजत होते. सर्वत्र फुलांचा साडा सुगंधाने दरवळत होता. भक्तांच्या ओठावर गौरी आई आणि जय असा घोष निनादन होता. गौरी गौरी मातेच्या मनात एक गोड अशी शांती होती की त्यांचे आगमन फक्त आई वडिलांना भेटण्यासाठी नाही, तर संपूर्ण जगाला भक्तिमंगल आणि अध्यात्मत स्मरण करून देण्यासाठी आहे. त्या रात्री हिमालयाच्या राजवाड्यात सर्वत्र उत्साहाचा सोहळा रंगत होता. दीपांच्या मंद ज्योती आणि धुपांच्या सुवासाने भरलेले वातावरण, भक्तांनो आणि मंगलगायनाचा गजर, जणू साऱ्या स्त्रिया आनंदात मग्न होत्या आणि गौरी मातेच्या मुखावर आनंद होता. लक्षात ठेवा भक्तांनो, विलक्षण तेज आणि शांत स्मित हास्य भक्तांनो असा होता गौरी मातेचा त्यांच्या माहेरी जाण्याचा आनंद. तिथल्या लोकांना लक्षात ठेवा. ठीक आहे, तर असेच मित्रांनो भक्तिमय तुम्हाला संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला भक्तांनो लाईक करा. कमेंटमध्ये बाळूमामाच्या नावानं चांग भलं, श्री गौरी मातेच्या नावानं चांग भलं आणि महादेव श्री शंकराच्या नावानं चांग भलं हीच कमेंट करा. तर चला पुढच्या व्हिडिओला आणि आम्हाला पाठवण्यासाठी आकर्षित करून चॅनलला लाईक करा. चांग भलं, चांग भलं, चांग भलं. श्री सद्गुरू संत बाळूमामाच्या नावानं चांग भलं.